कल्पना करा, एखाद्या व्यक्तीला असं वरदान मिळालं, त्याला ना कोणता मनुष्य मारू शकतो, ना प्राणी, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना घराबाहेर, आणि ना कोणत्याही शस्त्राने. मग अशा व्यक्तीचा पराभव होणार तरी कसा? याच प्रश्नाचं उत्तर आहे भगवान विष्णूंचा चौथा अवतार, नरसिंह अवतार. नमस्कार, मी वेदिका सनस आणि तुम्ही पाहत आहात संस्कृती संवाद. पुराणांनुसार हिरण्यकश्यपू नावाच्या एका दैत्य राजाने तपस्या करून वरदान मिळवले. त्या वरदानामुळे तो स्वतःला जवळजवळ अजेय समजू लागला. त्याने स्वतःचीच पूजा करण्यास सांगितले. पण त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता. हिरण्यकश्यपूने खूप प्रयत्न केले, पण प्रल्हादने विष्णू भक्ती काही सोडली नाही. एके दिवशी हिरण्यकश्यपूने प्रल्हादला विचारले, तुझा भगवान आहे तरी कुठे? तर प्रल्हादने उत्तर दिले, भगवान सर्वत्र आहेत. हिरण्यकश्यपूने समोरच्या खांबावर प्रहार केला आणि त्यातून अद्भुत रूप प्रकट झाले. अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह, नरसिंह. संध्याकाळची वेळ होती, ना दिवस ना रात्र. राजवाड्याचा उंबरठा होता, ना घरात ना घराबाहेर. नरसिंहाने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं, ना जमिनीवर ना आकाशात, आणि नखाने त्याचा वध केला, ना शस्त्राने ना अस्त्राने. अशा प्रकारे वरदानाचा भंग नव्हता, अधर्माचा नाश झाला. पण या कथेचा अर्थ काय? याचा संदेश काय? कदाचित नरसिंह अवतार आपल्याला सांगतो की अहंकार कितीही मोठा असला तरी सत्य आणि धर्म त्याहून मोठे असतात, आणि अन्याय कितीही शक्तिशाली असला तरी त्याचा अंत हा निश्चितच असतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण पुढील भागात पाहणार आहोत भगवान विष्णूंचा 5वा अवतार, वामन अवतार. धन्यवाद.